जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले। या जैशचा काश्मीरमधील कमांडर कामरानचा समावेश असल्याचं समजतंय। या वृत्ताबाबत सुरक्षा दलाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही। सुरक्षा दलांनी दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते ते घर स्फोटकाने उडवल्याचं समजतंय। या घरात लपून बसलेल्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याचंही समजतंय। मृत दहशतवाद्यांमध्ये जैश ए मोहम्मदचा काश्मीरमधील कमांडर कामरानचा समावेश असल्याचं समजतंय। कामरान हा पाकिस्तानचा नागरिक असून तो जैशचा कमांडर होता। या हल्ल्यात मृत्यू झालेला दुसरा दहशतवादी हा पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुल गाझी असल्याचं समजतंय। गाझी हा मसूद अझहरचा निकटवर्ती आहे। पुलवाम्यामधील आता दाखवलेली आपण 4 दृश्य पाहूया। 14 फेब्रुवारीला पुलवाम्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गाडीवर भ्याड हल्ला केला होता। त्यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले होते। त्यानंतर 15 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला। त्यामध्ये डेहराडूनचे जवान चित्रेश सिंग शहीद झाले। आज मात्र या सर्वांचा बदला भारतीय सैन्याने घेतला आणि जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। यामध्ये पुलवामा हल्ल्याचे सूत्रधार गाझी रशीद उर्फ कामरान आणि हिलाल अहमद या दोघांचा समावेश आहे।